नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लास्टिक सर्जरी बद्दलचे गैरसमज आणि वास्तव या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर दीपक सदाशिव पाटील सर. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर दीपक पाटील यांनी भारतामधल्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबईतील सेठजी एस मेडिकल कॉलेज आणि केएम रुग्णालयातून MBBS, MS आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये MCH याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून ते मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुद्धा केलेल्या आहेत आणि त्याद्वारे अनेक रुग्णांना नवीन आयुष्य आणि आत्मविश्वास मिळवून दिलाय. अपघात किंवा भाजल्यानंतरच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया असोत किंवा कॉस्मेटिक सर्जरी, डॉक्टर पाटील यांचा या क्षेत्रातला अनुभव अफाट आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या विषयाला. प्लास्टिक सर्जरीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, सुरुवातीलाच पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की प्लास्टिक सर्जरी आपण अनेकदा ऐकलेलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेते असू देत, ते मोठ्या प्रमाणावर या प्लास्टिक सर्जरी करतात. आपण सामान्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना सोप्या शब्दामध्ये प्लास्टिक सर्जरीबद्दल काय सांगाल? आता प्लास्टिक सर्जरीला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की सुघटन शल्यचिकित्सा. प्लास्टिक सर्जरी हा जो शब्द आहे, प्लास्टिक हा जो वर्ड आहे, हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. प्लास्टिकोज म्हणजे टू मोल्ड, म्हणजे शेप देणे. हा शब्द ग्रीक भाषेतून आल्यामुळे ते प्लास्टिक सर्जरी नाव पडलेलं आहे त्याला. प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त सौंदर्याच्या शस्त्रक्रिया नसतात. प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण समजा रुग्णाचा हात भाजलेला असेल किंवा रुग्णाचे पाय खराब झालेले असतील किंवा कॅन्सरनंतरच्या शस्त्रक्रियांमुळे खराब झालेले असतील, तर त्याच्या हाताचे व पायाचे कार्य पूर्ववत करण्यासाठी मदत करतो सर्जरी करून. पण मग सर, प्लास्टिक सर्जरी आणि मग कॉस्मेटिक सर्जरी यामध्ये काय नेमका फरक आहे? प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरी ही खूप व्यापक सर्जरी आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या ब्रँचेस आहेत. प्लास्टिक सर्जरीमध्ये कॉस्मेटिक सर्जरी ही एक ब्रँच आहे. त्याच्यानंतर मायक्रो रिकन्स्ट्रक्शन ऑफ पेशंट्स, म्हणजे कॅन्सरनंतर जे मोठे मोठे भाग काढले जातात शरीराचे, त्याचे रिकन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर हाताचे फ्रॅक्चर्स, पायाचे फ्रॅक्चर्स, चेहऱ्याचे फ्रॅक्चर, जे छोटे छोटे बोन्स आहेत शरीरातले, त्याच्या फ्रॅक्चर्सचे ऑपरेशन. प्लास्टिक सर्जरी ही खूप व्यापक ब्रँच आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आपण चेहऱ्याच्या शस्त्रक्रिया, लायपोसक्शन, रायनोप्लास्टी. लायपोसक्शन म्हणजे एखाद्या शरीराच्या भागातली चरबी कमी करणे, किंवा रायनोप्लास्टी म्हणजे नाक जर वाकडा आहे तर ते सरळ करणे. ह्या सर्जरीज आपण कॉस्मेटिक सर्जरीमध्ये करतो. कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. अच्छा, पण तरी सुद्धा सर, प्लास्टिक सर्जरी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त येतात की सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया ह्या होतात, तर तो गैरसमज कसा दूर कराल? प्लास्टिक सर्जरी म्हणजे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया हे नाही. सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया ह्या करतो आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये, पण मेजर पार्ट जो आहे, सगळ्यात जास्त पार्ट जो आहे, तो रिकन्स्ट्रक्शनचा आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की आपण एखाद्या पेशंटचा हात जर अपघातामध्ये खराब झाला किंवा पाय खराब झाला, तर त्याच्या ज्या हाताचे फंक्शन त्याला परत देणे, किंवा कॅन्सरमध्ये त्याचा हाताचा पार्ट गेला किंवा बॉडीचा पार्ट गेला, तर तो परत आपण त्याचा रिकन्स्ट्रक्ट करून देतो. अच्छा सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसायचंय, वयोमर्यादा नाहीये त्याला. अगदी लहान मुलापासून अगदी आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला सुंदर दिसायचंय. आणि हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असताना, व्हिडिओ पाहत असताना प्रत्येकाला असं वाटतं की अरे, मी एखादी कुठली तरी कॉस्मेटिक प्रोसिजर करून घ्यावी. तर मग आजकाल तुमच्याकडे जास्त कोणत्या पद्धतीचे प्रोसिजरसाठी लोक येतात किंवा रुग्ण येतात? आता जेव्हा रुग्ण येतात आमच्याकडे, तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करायची आहे. तर जास्तीत जास्त ज्या कॉस्मेटिक सर्जरीज आमच्याकडे येतात, त्याच्यामध्ये लायपोसक्शन म्हणजे बॉडी कंटुरिंग म्हणजे बॉडी रिशेपिंग. त्याच्यानंतर रायनोप्लास्टी म्हणजे नाकाची शस्त्रक्रिया करणे. त्याच्यानंतर गायनेकोमॅस्टिया म्हणजे पुरुषांमधले जर स्तन वाढलेले असतील पुरुषांमध्ये, तर त्याचे स्तन कमी करण्याची शस्त्रक्रिया, किंवा महिलांमध्ये स्तन वाढवण्याची किंवा कमी करण्याची शस्त्रक्रिया, किंवा ट्रान्सजेंडर शस्त्रक्रिया पण आपण करू शकतो. मेल टू फिमेल कन्व्हर्जन आणि फिमेल टू मेल कन्व्हर्जन आपण करू शकतो.
म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीसाठी लोक Surgeries आपल्याकडे येतात. सर, तुम्ही आता बोलताना लायपोसेक्शनचा उल्लेख केला, तर लायपोसेक्शन म्हणजे वजन कमी करण्याची सर्जरी अशीच आहे का? आणि त्या साधारण किती वजन असेल तर ही आपल्याला लायपोसेक्शनची सर्जरी करता येते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला किती काळापर्यंत मिळतो? लायपोसक्शन पहिले म्हणजे तर ही वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया नाही. बरं. लायपोसक्शनमध्ये आपण जी एक्सेस फॅट आहे, जी जास्त चरबी झालेली आहे ती काढतो. आणि लायपोसक्शननी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ज्या वेगवेगळे उपाय आहेत, वेगवेगळे उपाय म्हणजे तुम्हाला डाएट करू शकता, तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा बेरियाट्रिक सर्जरीज करू शकता. वजन कमी करण्यासाठी आपण लायपोसक्शन करत नाही. बांधा सुडोल होण्यासाठी लायपोसेक्शनचा वापर केला Body जातो, अतिरिक्त reshaping चरबी काढून आणखी सुडोल सुडोल करण्यासाठी. करण्यासाठी. येस. अगदी, म्हणजे जो गैरसमज आहे तो दूर झाला असेल आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा. सर, कॉस्मेटिक सर्जरी किती सुरक्षित आहे? कारण सर्जरी म्हटलं तर प्रत्येकाला भीती वाटते, तर ही कॉस्मेटिक सर्जरी करत असताना काय नेमकं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल? आता कुठलीही सर्जरी जी आहे ती 100% रिस्क फ्री नाही आहे. तर कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी आपल्याला पहिले बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन बघावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये करताय तुम्ही ती सर्जरी ते बघावे लागेल. तिथे इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहेत की नाही ते बघावं लागेल. त्याच्यानंतर भूलतज्ञ तिथले बघावे लागतील. त्याच्यानंतर मग तुम्हाला खर्च किती येतो, तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत कॉस्मेटिक सर्जरीचे, ऑपरेशन नंतर काय रिझल्ट आहेत, त्या रिझल्टवर सविस्तर चर्चा करून तुम्हाला कॉस्मेटिक सर्जरीचा निर्णय घेणे शक्य होईल. आवश्यक आहे. अगदी आजकाल तरुण मंडळी आपण जर पाहिली तर त्या प्रत्येक मुलींमध्ये कॉस्मेटिक प्रोसिजरचं प्रमाण वाढलेलं आहे, मागणी वाढलेली आहे. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? गेल्या 8 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात प्लास्टिक सर्जरीच्या, आणि तुम्हाला अनुभव तर 25 वर्षांपासूनचा आहे वैद्यकीय क्षेत्राचा. कशा पद्धतीचे लोक आपल्याकडे येतात आणि कोणकोणत्या प्रकारच्या सर्जरी त्यांना करून घ्यायच्या असतात, आणि त्यावेळेला एक डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता, त्यांच्याशी कसं बोलता, कसं काउन्सिलिंग करता? आता सोशल मीडिया इन्फ्लुअन्समुळे जनरली खूप सारे यंगस्टर जे असतात ते आपल्याकडे कॉस्मेटिक सर्जरीसाठी येतात. त्यांचे एक्सपेक्टेशन, ते आल्यानंतर आपण पहिले त्यांचे एक्सपेक्टेशन्स पाहतो, काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांचे, त्यांना कसं दिसायचं आहे. जनरली सोशल मीडियावर आपण जे फोटोज टाकतो ते फिल्टर लावून किंवा फोटोशॉप करून टाकतो, आणि रिअलिस्टिक पण त्यांना तसंच दिसायचं असतं. मग ते एक्सपेक्टेशन्स आमच्याकडे घेऊन येतात. मग ते एक्सपेक्टेशन्स आम्ही बघतो पहिले रिअलिस्टिक आहे का अनरिअलिस्टिक आहे. जर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतील त्यांचे, तर मग आपण त्यांना सर्जरीचं पुढे सांगतो. पण डॉक्टर, असं होतं का की एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या अपीअरन्सबद्दल थोड्याशा काहीतरी डिससॅटिस्फॅक्शन आहे, त्याला असं वाटतं की अरे मी चांगला दिसत नाहीये, मग अशा वेळेला जर तो तुमच्याकडे आली ती व्यक्ती, तर तुम्ही लगेच त्याची सर्जरी करता की त्याच्यासाठी पण वेळ द्यावा लागतो, तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं? काय नेमकं? एखाद्या पेशंटला जर त्याच्या अपीअरन्सबद्दल डिससॅटिस्फॅक्शन असेल तर आपण पहिले ते डिससॅटिस्फॅक्शन का आहे याचं कारण शोधतो. जर त्याच्या चेहऱ्याच्या अपीअरन्समुळे त्याला डिससॅटिस्फॅक्शन असेल तर आपण नंतर त्याचे एक्सपेक्टेशन्स बघतो की त्याचा चेहरा त्याला कसा पाहिजे आहे, ते रिअलिस्टिक आहे का ते बघतो आपण. जर डिसप्रपोर्शनेट फेसमुळे जर त्याचे एक्सपेक्टेशन्स पण हाय असतील तर आपण पहिले त्याचं काउन्सलिंग करतो, आणि आपण मेंटल हेल्थ प्रोफेशनलची पण साथ घेतो, आणि मग त्याच्यानंतर आपण पेशंटला सर्जरी करायची की नाही हे ठरवतो, आणि मग नंतर आपण पुढे जातो. अगदी. सर, तुम्ही जेव्हा या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होता, वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला 25 वर्षांपासूनचा अनुभव आहे, पण मग प्लास्टिक सर्जन व्हावं असं तुम्हाला का वाटलं, आणि त्यावेळेचा तुमचा प्रवास आणि अनुभव कसा होता? प्लास्टिक सर्जरीमध्ये कौशल्य आहे, त्याच्यानंतर विज्ञान आहे, आणि जे पेशंट सॅटिस्फॅक्शन जे आहे की जे पेशंट बरा झाल्यानंतर किंवा पेशंटचा हात किंवा पाय पेशंटचा व्यवस्थित झाल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आहे ते त्याच्याबद्दल मला खूप आत्मीयता होती, म्हणून मी प्लास्टिक सर्जरी घेतलं, स्वीकारली. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकोवर हॉस्पिटलमधनं तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या सर्जरीज करतात. तर मेडिकोवर हॉस्पिटलची काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत आणि कोणत्या प्रकारच्या सुविधा रुग्णांना दिल्या जातात? मेडिकोवर हॉस्पिटल्समध्ये आता PCMC मधलं बर्न सेंटर आहे पहिलं, ते तिथे बर्न्सच्या केसेस होतात सगळ्या. त्याच्यानंतर कॉस्मेटिक प्रोसिजर्स पण ज्या आहेत त्या
चेहऱ्याचे व्रण जे आहेत ते घालवणे, परत नाक सरळ करणे, रायनोप्लास्टी, नंतर जर ओठ ऑगमेंटेशन करायचं असेल तर लिप ऑगमेंटेशन, चीन ऑगमेंटेशन, आयब्रो एलिव्हेशन, या सगळ्या ज्या कॉस्मेटिक प्रोसिजर्स आहेत या सगळ्या करतो आपण. प्लस तिथे ट्रॉमाचे जे पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये हात आणि पाय पेशंट्सचे गेलेले असतात ते पण आपण तिथे सर्जरीज करतो. अगदी सर, तुमच्या बोलण्यातनं मगाशी पण उल्लेख आलात की जर जन्मतः एखाद्या व्यक्तीचा ओठ फाटलेला असेल किंवा आणखीन काही नाकामध्ये व्यंग असेल, मग अशा गोष्टी तुम्ही करता. पण मग अशा वेळेला त्याचं वय आपण पाहतो का, किंवा त्याच्या इतर गोष्टींचा सुद्धा विचार केला जातो ते सर्जरी करत आता असताना? जर जन्मतःच जर दुभंगलेला होठ असेल पेशंटचा तर त्याच्या प्रत्येक सर्जरीचं टायमिंग असतं. ओठ दुभंगलेला असेल तर आपल्याला ती प्रोसिजर 6व्या महिन्यामध्ये करावी लागते. पेशंटचं वय 6 महिने झाल्यानंतर करावी लागते. अच्छा. जर टाळू दुभंगलेला असेल तर ते आपण 12 ते 18 महिन्यापर्यंत करू शकतो त्याच्या अच्छा. वयाच्या. अगदी. आणि मग आता नाकाच्या शस्त्रक्रिया सुद्धा सर्रास केल्या जातात, तर मग त्यासाठी काय नेमकं? नाकाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिले आपल्याला पेशंटचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते पहिले बघावे लागतात काय आहे. जर त्याचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतील तर आपण पेशंटला सांगून देतो की बाबा एवढे एक्सपेक्टेशन्स तुमचे होणार नाहीत. आणि नाकाचं जे आर्किटेक्चर आहे ते आपण रिब कार्टिलेज म्हणजे छातीच्या पिंजऱ्याचं कार्टिलेज काढून आपण ते नाक बनवतो. बापरे. म्हणजे असं नाहीये की मला ऐश्वर्यासारखं नाक हवंय तर तुम्ही ते करून देणार, तर तसं होणार नाहीये. तुमच्या नाकाचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला खरंच गरजेचं आहे का हाही विचार केला जाणार आहे. आणि त्यानंतर डॉक्टर कन्सल्टेशन करणार, 3-4 वेळा तुमच्याशी बोलणार आणि त्यानंतर जर गरज असेल तर ती सर्जरी केली जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्याचीच सर्जरी होते. प्रत्येकाला वाटेल तर त्याची सर्जरी केली जाते. बरोबर. तुम्ही आतापर्यंत अनेक रुग्ण तुम्ही हाताळलेले आहेत. कशा पद्धतीचा अनुभव होता आणि कशा पद्धतीचे रुग्ण तुमच्याकडे आलेले आहेत त्याबद्दलचे काही किस्से असतील तर सांगा. कशा पद्धतीचे म्हणजे काही रुग्णांना तर प्लास्टिक सर्जरीबद्दल एवढं गैरसमज आहेत की ते म्हणतात की आमचा पूर्ण चेहरा चेंज करून द्या म्हणून. तर हे एक्सपेक्टेशन्स आहेत हे खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटचा चेहरा काही पूर्ण चेंज करता येत नाही. जळालेल्या पेशंटचा जो चेहरा खराब झालेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना मल्टिपल सर्जरीज करून नाक कसं चांगलं करता येईल त्यातल्या त्यात, त्याच्यामध्ये परत चेहरा कसा चांगला करता येईल, त्यांचे ओठ जे वाकडे तिकडे झालेले असतात ते कसे चांगले करता येईल. प्लस जळालेल्या पेशंट्समध्ये त्यांचे हात वाकडे झालेले असतात, हाताचं फंक्शन नसतं, हाताने काम करता येत नाही, तर त्याच्यासाठी मल्टिपल सर्जरीज कराव्या लागतात. तर त्या मल्टिपल सर्जरीजमध्ये आपण पेशंटला कमीत कमी काम करता येईल एवढं तरी फंक्शन आपण त्यांना देतो. चेहऱ्यासाठी पण आपण कॉस्मेटिकली त्यांना जेवढा चांगला दिसेल तेवढा आपण त्यांना चेहरा देऊ शकतो. पण पहिल्यासारखा रिअलिस्टिक जो आहे तो अचीव होणं फार डिफिकल्ट आहे. अगदी. म्हणजे चेंजेस करता येतात, तर चांगलं बनवता येतं, पण जे रिअलिस्टिक आहे तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड असतं. अगदी. डॉक्टर, मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की अपघातग्रस्त जेव्हा काही व्यक्ती तुमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांचे हात नसतात, पाय असतात, तर ते सुद्धा प्रत्यारोपण केलं जातं, तर त्याविषयी काय माहिती द्या. आता हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि इंडियामध्ये आता भरपूर ठिकाणी हात प्रत्यारोपण झालेले आहेत. मुंबईमध्ये पण झालेले आहेत. जर ज्या माणसांना दोघंही हात नाही आहेत त्यांना आपण समजा कुठल्या पेशंटने कुठल्या डोनरने डोनेट केले असतील हात एक्सपायर झाल्यानंतर, तर आपण ते हात त्यांना प्रत्यारोपण करू शकतो आणि ते प्रत्यारोपण केल्यानंतर फंक्शन पण 95 to 100% येऊ शकतं. म्हणजे त्यांची दैनंदिन ॲक्टिव्हिटी प्लस ते कामही करू शकतात हात प्रत्यारोपण केल्यानंतर. वा. म्हणजे साक्षात आपण म्हणूया तुम्ही देवाचंच कार्य करताय की ज्या व्यक्तींना हात नाही आहेत त्यांना ते हात लावून दिले जातात. डोनरकडनंच खरं तर ते घ्यावं लागतं, पण ती अतिशय गुंतागुंतीची आणि खूप मोठी शस्त्रक्रिया असते. जवळपास 12 ते 16 तास ती शस्त्रक्रिया चालते आणि त्याला टीम वर्क लागतं. ती टीम असते पूर्ण, ती टीम पूर्ण हात प्रत्यारोपणाचं काम करते. आणि या सगळ्या शस्त्रक्रिया मेडिकोर हॉस्पिटलमध्ये होतात. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर सरांची मदत घ्यायची असेल, सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, कुठल्याही प्रकारची अशी सर्जरी करून घ्यायची असेल तर त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्या रुग्णालयाचा नंबर तुम्ही नोट डाऊन करा आणि अवश्य सरांची अपॉइंटमेंट घ्या. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्लास्टिक सर्जरीमुळे व्यक्तींचा आत्मविश्वास वाढायला मदत होते, तर साधारण त्यामध्ये किती तथ्य आहे, किती पद्धतीने रुग्णांना त्याचा फायदा होतोय? आता प्लास्टिक सर्जरीमुळे आत्मविश्वास वाढतो हे इंडिव्हिज्युअलाइज आहे. म्हणजे प्रत्येक पेशंट, जर कुठल्या पेशंटचं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर स्तन गेला असेल आणि आपण त्यांचा स्तन पूर्णपणे रिकन्स्ट्रक्ट करून दिला तर पेशंटचा आत्मविश्वास खूप वाढतो.
परत अपघातामध्ये जर पेशंटचा चेहरा खूप विद्रूपतेने फाटलेला असेल तर आपण तो व्यवस्थित करून त्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये खूप वाढतो. त्यामुळे पेशंटचा आत्मविश्वास वाढणं हे प्रत्येक पेशंटवर डिपेंडंट आहे. अगदी बर्न्स झालेल्या रुग्णांसाठी सुद्धा प्लास्टिक सर्जनची भूमिका अतिशय मोलाची असते. तर त्यामध्ये तुम्ही काय नेमके चेंजेस करतात? मग बर्न्स हे आगीमध्ये भाजलेले असू देत किंवा मग ॲसिड हल्ल्याचे रुग्ण असू देत? आता बर्न्स जे आहे त्या बर्न्समध्ये 40 ते 50% वर जे बर्न्स आहेत त्यांना ते रिस्कमध्ये येतात, हाय रिस्कमध्ये येतात. आणि जे त्याच्यापेक्षा कमी जे भाजलेले बर्न्स आहेत त्याच्यामध्ये पण आमच्याकडे चॅलेंजेस हे असतात की पहिले त्यांच्या जखमा भरल्यानंतर त्याच्यावर आपण प्लास्टिक सर्जरी, म्हणजे जे लोकांचं मिथ आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे मांडीची स्किन काढून इकडे तिकडे लावून पेशंटचं सौंदर्य वाढवायचं, तर ते आपण जखमांसाठी करतो. जखमांसाठी मांडीची चमडी काढून आपण त्या जखमा भरवतो. जखमा भरल्यानंतर पण जळालेल्या पेशंटचे जे हात किंवा पाय जे जळाल्यामुळे जे वाकडे झालेले असतात, ज्यांच्यामध्ये त्यांचं फंक्शन नाही राहत, तर त्यांना आपण फंक्शन देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आपण मल्टिपल सर्जरीज करून आपण त्यांचे हात किंवा पाय पूर्ववत करू शकतो, पण 100% पूर्ववत कधीच होत नाहीत. तरी पण ज्या पद्धतीने पहिली जी त्यांची स्टेज असते त्या स्टेजमध्ये सुधारणा होत होत तुम्ही त्यांना योग्य त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात आणि तो पुरेपूर प्रयत्न डॉक्टरांचा असतो. डॉक्टर, अपघात झाल्यानंतर चेहऱ्यावर अनेकदा जखमा असतात किंवा स्कार्स असतात, व्रण असतात, तर ते कितपत सुधारता येतात या प्लास्टिक सर्जरीमुळे? आता अपघात झाल्यानंतर जे चेहऱ्यावरचे वण किंवा स्कार्स असतात, तर हे चेहऱ्यावरचे वण आणि स्कार्स जात कधीच नाहीत, पण ते आपल्याला पुसट करता येतात. आता चेहऱ्यावरचे वण पुसट करण्यासाठी भरपूर साऱ्या शस्त्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये आपण मांडीमधली चरबी काढून त्या व्रणाच्या खाली टाकल्यानंतर तिथे रिमॉडेलिंग होऊन तो पुसट होतो. परत लेझर करून आपण ते पुसट करू शकतो, किंवा स्कार रिव्हिजन करून जे जटिल स्कार आहेत ते आपण परत कट करून तिथे आपण परत टाके घेऊन ते व्यवस्थित करू शकतो. अच्छा, म्हणजे ते व्रण पूर्णपणे जात नाहीत, पण ते पुसट नक्कीच करता येतात. अगदी. डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी जर एखाद्याला करायची असेल तर त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या ध्यानात ठेवल्या पाहिजेत? जर एखाद्याला प्लास्टिक सर्जरी करायची असेल तर त्याला पहिले तर बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जनकडनं करून घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये करतो आहे, तिथे इमर्जन्सी फॅसिलिटीज अवेलेबल आहे का, त्याच्यानंतर त्याला खर्च किती आहे आणि त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर तो कसा दिसेल, याची सविस्तर चर्चा त्याने प्लास्टिक सर्जनशी कन्सल्ट करून केलेली पाहिजे. त्यानंतरच त्याने प्लास्टिक सर्जरीला जायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा कुठल्या गोष्टी करायच्या असतील, तुमच्यामध्ये काही तुमच्या ओळखीपैकी जर कुणाला व्यंग असेल किंवा त्यांना प्लास्टिक सर्जरी करायची असेल, अपघातामुळे काहीतरी त्यांना त्रास होत असेल आणि त्यासाठी त्यांना या सर्जरीचा मार्ग अवलंबायचा असेल, तर स्क्रीनवर सध्या तुम्हाला मेडिकोर हॉस्पिटलचा नंबर दिसतोय. तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्या नंबरवर तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. सर, अनेकदा प्लास्टिक सर्जरीबद्दल अनेकांचे गैरसमज असतात, तर कोणकोणते असे गैरसमज आहेत जे सध्या तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचे की तो गैरसमज आहे त्यापासून तुम्ही लांब राहा? आता प्लास्टिक सर्जरी म्हणजे प्रत्येकाला वाटतं की ब्युटिफिकेशनची सर्जरी आहे, पण प्लास्टिक सर्जरीमध्ये मेजर पार्ट जो आहे, मोठा पार्ट, तो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहे. आणि आता भारतामध्ये पण भरपूर जास्त ब्युटिफिकेशनच्या सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत. आणि भरपूर सारे जर पेशंट येतात की प्लास्टिक सर्जरी म्हणजे तुम्ही आम्हाला प्लास्टिक लावणार का, तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. प्लास्टिक वगैरे काही वापरत नाही आपण. आणि पेशंटच्या ज्या कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये आपण पेशंटच्या ज्या चेहऱ्यावरचे व्रण किंवा नाक वगैरे ते सरळ करणे, या सगळ्या गोष्टी आपण करतो. डॉक्टर, अनेकदा असं होतं की प्लास्टिक सर्जरी केली जाते, पण मग तेही सर्जरी झाल्यानंतर त्या रुग्णाला कुठली काळजी घ्यायची असते, त्या व्यक्तीला कुठली काळजी घेणं गरजेचं असतं? आता प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर पेशंटला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी ज्या पण त्याला सल्ला दिलेला आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता लायपोसक्शन जर केलं तर लायपोसक्शन केल्यानंतर परत त्याचे डायटरी हॅबिट्स जर बदलले तर मग ते परत फॅट तिथे येऊ शकतं. त्याच्यामुळे लायपोसक्शन केल्यानंतर तुम्हाला डायटरी हॅबिट्स चेंज करावं लागतात, तुम्हाला रेग्युलर वर्कआउट करावं लागतं आणि मग त्याच्यानंतरच त्याचा रिझल्ट तुम्हाला
येऊ येतो. शकतो. आता सपोज मी प्लास्टिक सर्जरी केली, आता माझं वय वाढत जाणार आहे, मग वय वाढत गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का, आणि त्यासाठी मग काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? आता वय वाढत गेल्याने मेनली तर आपल्याला चेहऱ्याला रिंकल्स पडतात. तर चेहऱ्याला रिंकल्स पडण्यासाठी कॉस्मेटॉलॉजीमध्ये बोटॉक्स आहे, नंतर फिलर्स आहे. त्याच्यामुळे चेहऱ्याचे जे हे आहेत, चेहऱ्याचे सुरकुत्या आहेत त्या जातात. पण कॉस्मेटिक सर्जरी जर म्हटलं तर त्याच्यामध्ये फेसलिफ्ट आहे. फेसलिफ्टमध्ये आपण जी स्किन आहे ती पूर्ण कट करून टाईट करतो चेहऱ्याची. त्याच्याने पेशंटचं वय ड्रास्टिकली कमी होण्यासारखं दिसतं. पण पेशंटचं वय तेवढंच असतं, पण पेशंटचं वय कमी झालेलं वाटतं फेसलिफ्टमध्ये. बाकी बोटॉक्स आणि फिलर्स याचे जे रिझल्ट आहेत, बोटॉक्सचे रिझल्ट 7 ते 8 महिनेच असतात आणि फिलर्सचे रिझल्ट 1-2 वर्षासाठी असतात, कारण की 2 वर्षानंतर ते फिलर विरघळून जातं. अगदी. सर, जर एखाद्या लहान मुलांमध्ये काही व्यंग असेल आणि त्याच्यावर काही शस्त्रक्रिया करायची असेल, तर तो मोठा झाल्यानंतरच करणं योग्य आहे, की लहान वयात सुद्धा ती करणं गरजेचं आहे? त्याच्यामध्ये पण भरपूर सारे इंडिकेशन्स आहेत. जर दुभंगलेला होठ आणि दुभंगलेलं टाळू असेल तर ते 6 महिने आणि 12 ते 18 महिन्यामध्ये करतो. काही सर्जरी ज्या आहेत, आता नाकाची सर्जरी जर असेल तर ती आपण 18 ते 16 वर्षाच्या नंतर करतो, 16 ते 18 वर्षाच्या नंतर. किंवा कारण की आपण नाकाची सर्जरी जर आधीच केली तर ते नाक वाढत जातं नंतर, लहानपणी केल्यानंतर, त्याच्यामुळे ते रिझल्ट येत नाहीत. त्याच्यामुळे नाकाची सर्जरी ही आपण 16 ते 18 वर्षानंतरच करतो. म्हणून काही ज्या सर्जरीज आहेत त्या आपल्याला 16 ते 18 वर्षानंतर कराव्या लागतात. काही सर्जरीज आपण ज्या आहेत त्या लहानपणी पण करू शकतो. अगदी. सर, जे प्रेक्षक आपल्याला पाहतात त्यांना एक लाईनमध्ये तुम्ही काय सल्ला द्याल? प्लास्टिक सर्जरी का करावी आणि का करू नये? प्लास्टिक सर्जरीमध्ये डिफरंट ब्रँचेस आहेत. जर त्यांना कॉस्मेटिक सर्जरी करायची असेल तर कॉस्मेटिक सर्जरीसाठी मी नेहमी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर तुमचे एक्सपेक्टेशन्स मीट होत आहेत की नाही हे बघा, आणि तरच कॉस्मेटिक सर्जरीला जा. सर, या कार्यक्रमामध्ये, हितगुज या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि खूप सोप्या भाषेमध्ये प्लास्टिक सर्जरीचे गैरसमज आणि वास्तव तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल झी24 तासच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आज आपण प्लास्टिक सर्जरीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल अधिक माहिती डॉक्टर दीपक पाटील सरांकडून घेतलेली आहे. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा, आणि आता या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. धन्यवाद.